नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आहे. रक्षाबंधन स्पेशल आहे. अगदी स्वीट, अगदी सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी छोट्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे 1 वाटी मोठ्या वाटीने आणि दूध घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायचं. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण साजूक तूप घेतलेलं आहे. तूप कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही. तूप छान मेल्ट झालं की ह्यामध्ये रवा टाकून द्यायचे. नेहमी तर आपण बेसनचे लाडू, रव्याचे लाडू बनवतो, पण नेहमीपेक्षा वेगळा आणि पटकन बनणारा पदार्थ आहे आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे. अगदी नरम लुसलुशीत हा पदार्थ बनवून तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करून. नेहमीपेक्षा वेगळा आहे. आपण नेहमी तर लाडू, बेसन लाडू, मोहनथाळ बनवतोच, पण त्यापेक्षाही थोडासा वेगळा आहे. जे बेसन घेतलंय ते बेसन सुद्धा आता आपण ह्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि गॅस मीडियम ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला असंच भाजून घ्यायचंय. गॅस फुल करायचा नाही, नाहीतर वास होण्याची शक्यता असते बेसनला. गॅस मिडियम आपण असंच आता भाजून घेणार आहोत. या ठिकाणी आपलं बेसन भाजून झालेलं आहे. दुसऱ्या गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि 1 वाटी इतकी साखर टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला जास्त कडक चासणी बनवायची नाही, फक्त साखर वितळेपर्यंत आपण ह्या ठिकाणी गॅस चालू ठेवलेला आहे. दुसरीकडे आपलं बेसन छान भाजत आहे आणि मस्त भाजून झालं की आता ह्या ठिकाणी आपला गॅस अगदी मीडियम ठेवून असं हलवत राहायचंय. वास मस्त येत आहे आणि बेसन छान भाजलेलं आहे. तर गॅस बंद करायचे आणि त्यामध्ये आपण दूध टाकून घेतलेला, गॅस बंद करून आपण दूध टाकलेलं आहे. दुधामध्ये व्यवस्थित आपण बेसन मिक्स करून घेणार आहोत. अगदी घट्टसर आता हे बेसन बनवून तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जे पाक तयार करून घेतलेला आहे तो पाक टाकून द्यायचा आहे. अगदी छान साखर वितळलेली आहे आणि जास्त कडक चासणी आपल्याला बनवायची नाही, फक्त चिकट झालं तरी बस झालं. पाहू शकता अगदी असं मस्त आपलं हे पाक बनवून तयार झालेला आहे. पूर्ण पाक आपण टाकून दिलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी मिक्स झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आणखी एक 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून शिजवून घ्यायचे. जे आपलं बॅटर आहे ते कढई सोडलं पाहिजे, मग व्यवस्थित आपलं हे परफेक्ट बनवून तयार होते. पाहू शकता या ठिकाणी मस्त गोळा तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचे. ह्या ठिकाणी आता आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर अगोदर टाकायचं होतं पण विसरलेली असल्यामुळे आता टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे, कारण गॅस तर आता बंद केलेला आहे. पण खूप जास्त गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. ह्या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये थोडंसं तूप टाकून मी थंड करून घेणार आहे सुरुवातीला. अगदी परफेक्ट आपलं ही रेसिपी पण तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीचे पदार्थ खाऊन बोर झाला असाल तर नक्की ट्राय करून पहा. थोडंसं थंड झालं की आता आपण एक कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये टाकून द्यायचे. थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण टाकून देणार आहोत आणि छान याच्या आपल्या वड्या पाडून घ्यायचे. थोडंसं थंड होऊ द्यायचे. एक 10 मिनिटाकरता आपण ठेवल्यानंतर असंच ठेवून देणार आहोत, जे की थंड होईल आणि घट्टसर झाले की आपल्या वड्या पाडता येतात आणि घट्टसर झाले की वड्या ह्या खूप छान पडतात. आता थोडंसं प्रेस करून दाबून ठेवलं की मस्त आपल्या जशा पाहिजे तशा आपण ह्या ठिकाणी वड्या बनवू शकतो लहान मोठ्या आकारामध्ये. अगदी प्रेस करून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये आता आपल्याला उलटून टाकायचे. अगदी मस्त रंग आलेला आहे आणि छान आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे. आता हव्या त्या आकारामध्ये, लहान मोठ्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो. ह्या ठिकाणी मी उलटण्याच्या साहाय्याने कट करून घेणार. तुम्ही सुरीने केलं तरी चालते. अगदी परफेक्ट आपल्या ह्या इन्स्टंट वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ह्या वड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. अगदी मऊ लुसलुशीत, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या वड्या आहेत. नेहमीसुद्धा ह्या वड्या अशा केला तर लहानापासून मोठे मस्त आवडीनं खातील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.